सरकारी वकील रजेवर, फिर्यादीनो साक्ष देऊ नका. हो, मी हे योग्य व जबाबदारीपूर्वक बोलतोय. गंभीर गुन्ह्यात सरकारी वकील रजेवर असतील तर साक्ष द्यावी की पुढील तारीख घ्यावी, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा व निर्णयात्मक आहे. विचार करा, तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत एखादा गंभीर गुन्हा घडला आहे, जसे की खुनाचा प्रयत्न, मोठी आर्थिक फसवणूक किंवा मारहाण. तुम्ही पोलिसात तक्रार दिली, पोलिसांनी तपास केला आणि केस आता कोर्टात आली आहे. आज कोर्टात तुमची साक्ष आहे. म्हणजे काय की वर्षानुवर्षानंतर आज तुमची कोर्टात साक्ष आलेली आहे. तुम्ही पूर्ण तयारीत कोर्टात पोहोचलात, पण तिथे गेल्यावर तुम्हाला समजते की तुमचे जे मुख्य सरकारी वकील आहेत, म्हणजे जे तुमची केस चालवत आहेत, ते आज रजेवर आहेत आणि त्या कोर्टाचा चार्ज दुसऱ्या सरकारी वकिलांकडे आहे. अशा वेळी कोर्टात अचानक गोंधळ उडतो. चार्ज घेतलेले वकील म्हणतात, चला साक्ष देऊन टाका. तर दुसरीकडे आरोपीचे वकील तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी खुद्द न्यायाधीश म्हणतात, आजच साक्ष द्या, तारीख मिळणार नाही. अशा बिकट परिस्थितीत एका फिर्यादीने, तक्रारदाराने नक्की काय करायला हवे? घाईघाईत साक्ष देऊन टाकायची की पुढील तारीख मागून घ्यायची? एक छोटीशी चूक तुमची संपूर्ण केस कशी खराब करू शकते, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती कधी ना कधी तुमच्या किंवा तुमच्या मित्रांच्या कामी येऊ शकते. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सगळ्यात आधी हे समजून घ्या की गंभीर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची साक्ष ही संपूर्ण केसचा आत्मा किंवा पाया असते. जर पाया मजबूत असेल तरच आरोपीला शिक्षा होते. जेव्हा एखादी केस कोर्टात चालते तेव्हा मुख्य सरकारी वकिलांनी तुमची चार्जशीट, वैद्यकीय अहवाल म्हणजे मेडिकल रिपोर्ट आणि पोलिसांनी घेतलेले जबाब व पुरावे यांचा सखोल अभ्यास केलेला असतो. तुमची साक्ष कशी घ्यायची याची त्यांनी मनात एक योजना आखलेली असते. पण जेव्हा मुख्य सरकारी वकील रजेवर असतात आणि दुसऱ्या वकिलांकडे चार्ज येतो, तेव्हा काय होते? पहिली गोष्ट, त्या नवीन वकिलांनी तुमची फाईल वाचलेलीच नसते. दुसरी गोष्ट, त्यांना केसच्या संवेदनशीलतेची पूर्ण माहिती नसते. अशा वेळी जर तुम्ही साक्ष द्यायला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे राहिलात, म्हणजे विटनेस बॉक्समध्ये उभे राहिलात, तर मुख्य साक्ष कदाचित नीट होईलही, पण खरी मेक असते उलट तपासणी. म्हणजे त्यावेळच्या त्या दिवसाच्या चार्ज असलेले सरकारी वकील तुमची चीफ व्यवस्थित घेतील, पण आरोपीचे जे वकील आहेत ते जी तुमची उलट तपासणी घेतील तिथं तुम्ही अडचणीत येतात. गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींचे खाजगी वकील खूप अनुभवी आणि हुशार असतात. त्यांचा एकमेव उद्देश असतो तुमच्या साक्षीत चुका शोधणे आणि तुम्हाला गोंधळात टाकणे. जर तुमचे मुख्य सरकारी वकील हजर नसतील आणि चार्ज घेतलेल्या वकिलांना पूर्ण केस माहीत नसेल, तर आरोपीचे वकील त्याचा फायदा उठवतात. ते तुम्हाला असे काही फिरवून प्रश्न विचारतील ज्यामुळे तुम्ही गोंधळून जाल. कायदेशीर भाषेत यालाच ओमेशन किंवा कॉन्ट्राडिक्शन असे म्हणतात. म्हणजेच तुम्ही पोलिसात एक बोललात आणि कोर्टात दुसरेच बोललात असे चित्र उभे केले जाते. जर मुख्य सरकारी वकील हजर असते तर आरोपीच्या वकिलांनी चुकीचा प्रश्न विचारल्यास ते लगेच कोर्टात आक्षेप घेऊ शकतात आणि तुम्हाला सांभाळू शकतात. पण चार्ज घेतलेल्या नवीन वकिलांना फाईलच माहीत नसल्यामुळे ते वेळेवर आक्षेप घेऊ शकत नाहीत. परिणाम, तुमची साक्ष खराब होते आणि याचा थेट फायदा आरोपीला सुटण्यासाठी होतो. म्हणूनच गंभीर गुन्ह्यात घाईघाईत साक्ष देणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. अनेकदा कोर्टात केसेस खूपच प्रलंबित असतात, म्हणजे अगदी 10 वर्ष, 15 वर्ष. त्यामुळे न्यायाधीश तारीख देण्यास नकार देतात आणि त्याच दिवशी साक्ष देण्यासाठी दबाव टाकतात. अशा वेळी काय करायचे? म्हणजे तुमचे मुख्य सरकारी वकील गैरहजर आहेत आणि न्यायाधीश म्हणतायत की नाही, आजच साक्ष द्या, हे आहेत ना दुसरे सरकारी वकील. त्यावेळी शांत डोक्याने या 4 स्टेप फॉलो करा. स्टेप 1, चार्ज घेतलेल्या वकिलांशी आधीच बोला. कोर्टाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच सरकारी वकील कार्यालयात जाऊन चार्ज घेतलेल्या वकिलांना भेटा. त्यांना स्पष्ट सांगा, साहेब, मॅडम, हा गंभीर गुन्हा आहे, माझी साक्ष खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मुख्य वकील साहेब आल्यावरच साक्ष घेतलेली बरी पडेल. कृपया आज पुढील तारीख मागून घ्या.
स्टेप नंबर 2, ऑन रेकॉर्ड कारणांनी. जर न्यायाधीशांनी दबाव आणला तर सरकारी वकिलांना कोर्टाला अधिकृतपणे विनंती करण्यास सांगा की मुख्य सरकारी वकील रजेवर आहेत, हा गंभीर गुन्हा असल्याने फाईलचा आणि मेडिकल रिपोर्टचा अभ्यास करण्यासाठी आज पुरेसा वेळ मिळालेला नाही. अशा स्थितीत साक्ष घेतल्यास फिर्यादीवर अन्याय होऊ शकतो. जेव्हा हे मुद्दे कोर्टाच्या रेकॉर्डवर येतात तेव्हा न्यायाधीश विचार करतात. स्टेप नंबर 3, पास ओव्हर मागणे. जर कोर्ट तारीख द्यायला अजिबात तयार नसेल तर वकिलांमार्फत कोर्टाला विनंती करा, ठीक आहे साहेब, जर आजच साक्ष घ्यायची असेल तर नवीन वकिलांना फाईल वाचण्यासाठी आणि माझ्याशी चर्चा करण्यासाठी किमान 1 ते 2 तासाचा वेळ किंवा दुपारपर्यंतची मुदत द्यावी. या मिळालेल्या वेळेत वकिलांसोबत बसून मुख्य मुद्दे तातडीने रिवाईज करा. स्टेप नंबर 4, साक्ष सुरू झाल्यास काय करावे. समजा सर्व प्रयत्न करूनही कोर्टाने साक्ष सुरू केलीच तर अजिबात घाबरू नका, शांत राहा. आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणीत घाई गडबडीत प्रश्न विचारल्यास जर तुम्हाला उत्तर नक्की आठवत नसेल तर सरळ सांगा, मला सध्या हे आठवत नाही किंवा कागदपत्रे पाहिल्याशिवाय मी निश्चित सांगू शकत नाही. स्वतःच्या मनाने कोणतेही अंदाज लावू नका. आजच्या ह्या संपूर्ण चर्चेचा किंवा जी काही आपण आता चर्चा केली याचा निष्कर्ष काय. घाई गडबडीत आणि अपुऱ्या तयारीनिशी कोर्टात दिलेली साक्ष ही केस नष्ट करू शकते. न्यायाधीशांचा उद्देश केसेस लवकर निकाली काढणे हा असतो, तुमच्यावर अन्याय करणे हा नसतो. त्यामुळे जर तुम्ही योग्य कायदेशीर मार्गाने आणि वकिलांच्या माध्यमातून तुमची अडचण कोर्टासमोर मांडली तर कोर्ट नक्कीच समजून घेते आणि पुढील तारीख देते. गंभीर गुन्ह्यात मुख्य सरकारी वकील हजर असतानाच साक्ष देणे हा सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे तुमच्या मुख्य सरकारी वकिलांच्या गैरहजेरीत साक्ष देणे टाळा, हाच माझा तर वैयक्तिक सल्ला राहील. हा व्हिडिओ केवळ जनजागृती आणि माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणत्याही कायदेशीर बाबीमध्ये आपल्या वकिलांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली, कोर्टाच्या प्रक्रियेबद्दल तुमचे काही अनुभव किंवा प्रश्न आहेत का, आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कायदेशीर प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण कायदेशीर आणि सामाजिक विषयावरील माहितीसाठी आमच्या चॅनेलला जनितार जारी या चॅनेलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.